हॅलो फ्रेंड्स, आज आपण C++ आणि जावा या दोघां लँग्वेजमधला डिफरन्स पाहणार आहोत. तर पहिला पॉईंट्स आहे C++ इज अ प्लॅटफॉर्म डिपेंडंट आणि जावा इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. प्लॅटफॉर्म डिपेंडंट म्हणजे काय आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय? तर जावाचा कोड आपण पहिले तर कंपाईल करतो, नंतर तो बाईट कोडमध्ये कन्वर्ट होतो. जो काही बाईट कोडमधला कोड असेल तो आपण कोणत्याही प्लॅटफॉर्म जावासाठी कोणता आहे तर जे आर ई म्हणजे की जावा रनटाईम एरर अँड API. दीज बोथ आर द प्लॅटफॉर्म फॉर जावा लँग्वेज. सो आपण तो बाईट कोड कोणत्याही प्लॅटफॉर्म, जसं की प्लॅटफॉर्म म्हटलं तर विंडो, लिनक्स, मॅक OS, CentOS, असं जे काही प्लॅटफॉर्म असतील त्याच्यावर आपण रन करू शकतो एक सिंगल बाईट कोड. तसं आपण C++मध्ये असं नाही करत. प्रत्येकासाठी प्लॅटफॉर्म हा वेगवेगळा नसतो, एक कोडसाठी एकच असतो. तर नेक्स्ट आहे C++ इज अ यूज फॉर सिस्टीम प्रोग्रामिंगसाठी C++चा वापर केला जातो. तर ॲप्लिकेशन प्रोग्रामिंगसाठी जावा या लँग्वेजचा वापर केला जातो. सिस्टीम प्रोग्रामिंग म्हणजे काय तर ऑपरेटिंग सिस्टीम ज्या काही डेव्हलप करतो आपण त्याच्यासाठी आपण CPPचा वापर करतो. आणि जावा हा ॲप असतील, वेगवेगळे ॲप जसं की आपण इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप असे ॲप्लिकेशन आहेत त्याच्यासाठी आपण जावाचा वापर करतो. C++ सपोर्ट्स गो टू स्टेटमेंट. जावा डझंट सपोर्ट गो टू स्टेटमेंट. इट सपोर्ट्स मल्टिपल इनहेरिटन्स. CPP मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करतो. तर जावा डज नॉट सपोर्ट मल्टिपल इनहेरिटन्स थ्रू क्लास. इट कॅन अचीव बाय इंटरफेसेस इन जावा. मल्टिपल इनहेरिटन्स हे जावामध्ये होत नाही, तर ते इंटरफेस जे की जावामध्ये प्रेझेंट आहेत त्याच्याने आपण अचीव करू शकतो. नेक्स्ट आहे C++ सपोर्ट्स ऑपरेटर ओव्हरलोडिंग. जावा डझंट सपोर्ट ऑपरेटर ओव्हरलोडिंग. नेक्स्ट आहे का तर जावानी जे काय ऑपरेटर ओव्हरलोडिंग आणि एक्सप्लिसिट पॉइंटर अशा ज्या अवघड कन्सेप्ट आहे ह्या जावाने पूर्णपणे रिमूव्ह केलेल्या आहेत. का तर तिथे जावा कलेक्शन गार्बेज प्रेझेंट इन जावा, सो दॅट ऑल दीज हार्ड प्रोग्रामिंग, हार्ड म्हणजे की जे काही अवघड कन्सेप्ट्स आहेत ह्या जावामध्ये पूर्णपणे रिमूव्ह केल्या आहे. C++ सपोर्ट्स पॉइंटर. यू कॅन राईट अ पॉइंटर प्रोग्राम इन C++. पॉइंटरनी आपण प्रोग्राम हा CPPमध्ये लिहू शकतो. तर जावा सपोर्ट्स पॉइंटर इंटरनली बट यू कांट राईट पॉइंटर प्रोग्राम. इट मीन्स जावा हॅज रेस्ट्रिक्टेड पॉइंटर सपोर्ट्स इन जावा. C++ युजेस कंपायलर ओनली आणि जावा कंपायलर इंटरप्रिटर दोघांचाही वापर करतो. तर कंपायलर हा लाईन बाय लाईन प्रोग्राम चेक करतो आणि इंटरप्रिटर हा लाईन बाय लाईन कोड चेक करतो आणि कंपायलर होल कोड एकदाच रन करतो. C++ सपोर्ट कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. जावा सपोर्ट कॉल बाय व्हॅल्यू आणि जावामध्ये देअर इज नो कॉल बाय रेफरन्स. सो C++ सपोर्ट स्ट्रक्चर युनियन. जावा डझंट सपोर्ट स्ट्रक्चर आणि युनियन. C++ doesn't have built-in support for threads. It relies on third-party libraries for thread support. Java has built-in thread support. जावामध्ये थ्रेडचा वापर केला जातो. का तर जावामध्ये आपण फीचर्स पण पाहिले. इट हॅज मल्टीथ्रेडिंग. जावा हॅज मल्टीथ्रेडिंग. सो इट concurrently share same memory location for different threads. So Java support मल्टीथ्रेडिंग आणि C++मध्ये मल्टीथ्रेडिंगचा वापर केला जात नाही. C++ डझंट सपोर्ट डॉक्युमेंटेशन कमेंट. जावा सपोर्ट डॉक्युमेंटेशन कमेंट. डॉक्युमेंटेशन कमेंट्स या आपण APIमध्ये जास्ती करून यूज केला जातो. तर त्याच्यामध्ये ज्या काही .html फाईल्स असतील त्या कमेंट करून त्याचा मिनिंग हा आपण डॉक्युमेंटेशन कमेंट्समध्ये CPPमध्ये नाही लिहित, तर जावामध्ये API याच्यामध्ये आपण डॉक्युमेंटेशन कमेंट्सचा वापर केला जातो. C++ सपोर्ट व्हर्च्युअल कीवर्ड दॅट वी कॅन डिसाईड वेदर ऑर नॉट ओव्हरराईड अ फंक्शन. व्हर्च्युअल कीवर्डचा वापर आपण CPPत करतो. जावा हॅज नो व्हर्च्युअल कीवर्ड. वी कॅन ओव्हरराईड ऑल नॉन स्टॅटिक मेथड बाय डिफॉल्ट.
इन अदर वर्ड नॉन स्टॅटिक मेथड आर व्हर्च्युअल बाय डिफॉल्ट. स्टॅटिक नॉन स्टॅटिक म्हणजे की ज्या व्हेरिएबल्सचं किंवा मेथडचं नाव स्टॅटिकनी डिफाईन केलं जातं. स्टॅटिक त्याच्या आधी स्टॅटिक हा कीवर्ड दिला जातो, तर ते झालं स्टॅटिक. आणि ज्याच्यासमोर दिलं जात नाही ते नॉन स्टॅटिक. ते बाय डिफॉल्ट व्हर्च्युअल असतात जावामध्ये. C++ डझंट सपोर्ट अनसाइन्ड राईट शिफ्ट ऑपरेटर. हे 3 अँग्युलर आहेत, त्याला आपण राईट शिफ्ट ऑपरेटर म्हणतो, की जे CPPमध्ये यूज नाही केलं जात. तर जावामध्ये अनसाइन्ड राईट शिफ्ट ऑपरेटरचा वापर केला जातो. दॅट फिल्स 0 ॲट द टॉप फॉर द निगेटिव्ह नंबर्स. C++ creates a new inheritance tree always. Java uses single inheritance tree always because all classes are the child of object class in Java. Object class is the root of the inheritance tree in Java. तर हे टोटल आपण भरपूर 14 पॉईंट्स पाहिले, जे की डिफरन्स आहे CPP आणि जावामधला. तर तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. थँक्यू.